ताण पडणार. मग इतकं मोठं नागरीकरण वाढणार आहे. नवी मुंबई एकमेव असं शहर होतं स्वतःचं धरण होतं. नवी मुंबईकरांचं म्हणणं आहे की आता आमच्यावर ताण पडतोय पाण्याचा. पाण्याची मोठी गरज नवी मुंबईकरांना पुढच्या काळामध्ये उद्भवणार आहे. काही वादच नाही. इतकं मोठं नागरीकरण जर होणार आहे त्याची काय तरतूद आहे, काय प्लॅन आहे तुमचा? जे पाणी 2035 मध्ये वापरलं जाईल असं वाटलं होतं ते 2025 मध्ये संपलं. आणि जर ही स्थिती अशी राहिली तर 2030 साली नवी मुंबईच्या आमच्या भगिनींना रात्री 2 वाजता 3 वाजता नळासमोर हंडे कुंडे लावून बसावेला येणार होती. पण भविष्यकाळची जाणीव लक्षात घेता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मी सांगितलं की बाबा याबाबत नवी मुंबई असं शहर आहे की 24/7 पाणी मिळते. लोकांना सवय लागल्यात. आता जर का ताण पडला तर लोक ते सहन करणार नाहीत. मग बैठक बोलवली. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या पोशीर धरणाची निर्मिती करण्याचं पक्क ठरलं. त्याच्यामध्ये 2000 MLD पैकी 500 MLD पाणी नवी मुंबई करता रिझर्व झालं. बरं. आणखी दुसरं एक धरण आहे त्याच्यातलं पाणी म्हणजे ते 1,500 MLD कर्जत, खालापूर, खोपोली, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर या ठिकाणी 1,500 MLD तिकडे वापरलं आणि नवी मुंबई करता 500 MLD म्हणजे 2050 पर्यंतच्या पाण्याची व्यवस्था झालेली. 3 वर्षामध्ये ही धरणं पूर्ण होतील आणि लोकांना पाण्यासाठी वनवन भटकायला लागणार नाही. मी रस्त्यांबद्दल येतो, वाहतुकीच्या बद्दल येतो. भारतीय जनता पक्ष सातत्यानं सांगतो मुंबईमध्ये बघा आम्ही मेट्रोचं कसं जाळं निर्माण केलं. आपल्या नवी मुंबईमध्ये एक मेट्रो आली, ती धापा टाकत बराच विलंबानं आली. पण आजही मेट्रोचं जाळं विणणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईला मेट्रोने नवी मुंबईशी जोडणं हा नवी मुंबईकरांचं एक खूप मोठं स्वप्न आहे. त्या दृष्टीनं काय होतं आहे? बघा नवी मुंबईला तो मेट्रो म्हणतात ना तो फक्त CBD मधून तो डायरेक्ट रायगड जिल्ह्यामध्ये गेलाय. नवी मुंबईचा अर्धा किलोमीटर भाग आहे तो. ऐकून घ्या, लोकांचा गैरसमज आहे तो. पण नवी मुंबईला ठाणे बेलापूर रोड, MIDC मधून गेलेला रस्ता, त्याच्यानंतर पाम बीचचा रस्ता, हे 3 समांतर रस्ते, परत रेल्वे, हे अतिशय डिसेंट आहे. आणि ठाणे बेलापूर रस्ता हे तर नवी मुंबईच्या कुठेही ट्रॅफिक जाम न होणार रस्ता ठाणे बेलापूर रस्ता. पण आता काय झालं की पॉप्युलेशन जो FSIचा जो घोल घातला आहे, खैरात वाटायला सुरुवात केलेली आहे. कसल्याही प्रकारचं भवितव्याचं भान न ठेवता त्याचे परिणाम आता भोगायला लागलेले आहेत. काल मला वाशीचे काही नागरिक भेटले सेक्टर 9 वगैरे 10 मध्ये. तर आमची अशी हालत झाली की आम्ही बाहेरून येतो 20 मिनिटामध्ये आणि आम्हाला तिथल्या अर्धा किलोमीटरसाठी आम्हाला 1-1 तास कधी कधी थांबावं लागतं. हे कंजेशन कशामुळे झाले? ही खैरात वाटली ना FSIची युनिफाईड DCR. मी एकदा योग्य ठिकाणी बोललो, म्हटलं कुठल्या मूर्ख माणसाने ही युनिफाईड DCR आणली. देवेंद्र फडणवीसांशी एकदा मी बोललो, म्हटलं त्यांनी सांगितलं मी गणपती बनवण्याचं ठरवतो, यांनी मारुती बनवलाय मधल्या कालखंडामध्ये. म्हणून बोलले ते फॅक्ट आहे. देवेंद्र फडणवीसांची मेट्रो, मोनो, हे अटल सेतू, हे टनेल वगैरे या सगळ्या देवेंद्र फडणवीसांची योजना आहेत.